नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण गणितातील बेस्ट शॉर्टकट्स आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही गणित सोडवतात, स्पर्धा परीक्षेमधील उदाहरणं सोडवत असताना तुम्हाला अनेक सारी सूत्रे पाठ करावी लागतात। मग ही सूत्रे कुठून आली, ही सूत्रे कशी तयार झाली, ही सूत्रे आणि ऐन वेळेस जर ही सूत्रे आठवली नाही तर मात्र आपली गणिताची पंचायत होते। त्याच्यासाठी आपण आयुष्यात कधीही गणिताची सूत्रे विसरणार नाहीत। अशा पद्धतीने आज आपल्याला ही गणिताचे जे शॉर्टकट्स आहेत ते कशी तयार झाली ही आपण पाहणार आहोत। शेकडेवारी असेल, नफा तोटा असेल, सरळ व्याज असेल, चक्रवाढ व्याज असेल, या सगळ्या ठिकाणी अतिशय उपयुक्त असणारे हे जे शॉर्टकट्स आहेत हे या आपण व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। बघा, उदाहरण आहे, एका वस्तूची किंमत 5000 रुपये आहे। दुकानदाराने ती 10% वाढवून विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती? किंवा ते दुसरे उदाहरण आहे, समानार्थी उदाहरण आहे, 5000 ही संख्या 10% वाढविल्यास किती होईल? आता एक लक्षात ठेवायचं, एखादी संख्या 10% वाढवली, 10% वाढवली म्हणजे टक्के म्हणजे 100। लक्षात ठेवा, 100 पैकी 10 वाढवली म्हणजे ती 110% होते। 20% वाढवली म्हणजे ती किती होईल? 120% होईल। जर 30% वाढवली तर ती मूळची किंमत 100 मानायची आणि ती 130% होईल, म्हणजे त्या वस्तूचे 130% काढायचे। एखाद्या वस्तूची किंमत 40% वाढवली तर ती वस्तू 140% होईल। लक्षात ठेवा, एखाद्या वस्तूची किंमत 10% कमी केली म्हणजे त्या वस्तूची किंमत फक्त 90% राहते। लक्षात ठेवा, म्हणजे 100 ची वस्तू 10 रुपये कमी घेऊन विकली म्हणजे 10% तोटा झाला तरी त्या वस्तूची किंमत 90%च राहिली असं गृहीत धरायचं। 10% सूट दिली म्हणजे त्या वस्तूची किंमत 90% किमतीत ती वस्तू विकली। 25% सूट दिली म्हणजे त्या वस्तूची किंमत 100 वजा 25 म्हणजे फक्त 75%च किंमत राहिलेली आहे। किंवा 25% तोटा झाला तर त्या वस्तूची किंमत 100 वजा 25 म्हणजे 75%च एवढी राहिलेली आहे। मग हे लक्षात ठेवायचं, ती वस्तू 10% वाढवली म्हणजे ती 110% काढायची, 20% वाढवली ती 120% काढायची, 40% वाढवली ती 140% काढायची, 40% सूट दिली तर 60% काढायची, 30% सूट दिली तर 70% काढायची, 20% सूट दिली तर त्या वस्तूची किंमत 80% काढायची। म्हणजे अशा पद्धतीने ही सूट वगैरे ही जे आहे म्हणजे तोटा वगैरे ही अशी उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत। आता एका वस्तूची किंमत 5000 आहे, ती 10% वाढवून विकली। 10% वाढवून विकली म्हणजे काय? 5000 चे 10% वाढवले म्हणजे 110% काढायची। 5000 चे काय करायचे? 5000 चे 110% काढायचं। गणितामध्ये काही शब्द सांगतो तुम्हाला, बघा, गणितामध्ये चा, ची, चे, चापट, वेळा हे शब्द आले तर त्याच्यासाठी गुणिले चिन्ह घ्यायचं। कितीसाठी एक्स चिन्ह घ्यायचं। आता याच्यामध्ये हा, ही, हे, ह्या म्हणजेच हे शब्द दिसले तर याच्यासाठी बरोबरचं चिन्ह घ्यायचं आणि हे शब्द नसले तरी ते टाकून घ्यायचं। कुठे टाकता येतात ते पाहून घ्यायचं। टक्के शब्द दिसलं की त्याचा छेद 100 असा अर्थ होतो। काय घ्यायचं? छेद 100 असा अर्थ होतो। मग 5000 चे 110% म्हणजेच काय करायचं? 5000 चे म्हणजे गुणिले, बघा, चा, ची, चे, चापट, वेळा म्हणजेच काय? गुणिले 110% म्हणजे काय? छेद 100। ओके, मग हे 2 शून्य कट करायचे, हे 2 शून्य कट करायचे। मग आता 11 गुणिले 5, 11 गुणिले 5 किती आलं? 55। 11 वजा 55 आणि हे 2 शून्य वरून हे 2 शून्य म्हणजे ती वस्तू 5500 रुपये त्याची विक्री किंमत होईल। किंवा 5000 ही संख्या 10% वाढवल्यास किती होईल? ती 5500 होईल। मग ती आता 16% वाढवली तर मग इथे काय करायचं? 16 गुणिले 5 असं करायचं। ओके, 16% वाढवली, 5000 गुणिले 16% म्हणजे किती? 100 ची वस्तू 116 ला म्हणजे 116% काढायची। तर काय करायची? 116% काढायची। जर समजा ती 20% वाढवली तर इथे 120% काढायची। हे मात्र लक्षात राहू दे, अतिशय सोपं उदाहरण आहे। त्याचं उलट उदाहरण पाहू आपण। तेच उदाहरण आहे, एका वस्तूची किंमत 5000 रुपये आहे, ती दुकानदाराने ती 10% सूट देऊन विकली। 10% काय केली? सूट देईल। 10% सूट देणं म्हणजे 100 वजा 10 म्हणजे त्या वस्तूची किंमत 90% किमतीमध्ये ती वस्तू विकणं होय। 90% किमतीत ती वस्तू विकली तर ती वस्तूची विक्री किंमत किती? म्हणजे 5000 चे किती टक्के काढायचे? मग 90% काढायचे। जर ज्यावेळेस 10% वाढीव म्हटलं तर 110% काढलं होतं। 100 अधिक 10 110% काढलं होतं। आता 10% कमी म्हणजेच 5000 ची वस्तू
ती 100 वजा 10 म्हणजे 90% ती काढायची. 5000 ही संख्या 10% कमी केल्यास किती होईल, म्हणजे ही संख्या फक्त 90%च राहील. किंवा 5000 रुपयाची एक वस्तू आहे, एका वर्षानंतर विकली म्हणजे तिचा घसारा झाला, तर ती वस्तू 1 वर्षानंतर तिची किंमत किती राहील, म्हणजे 5000चे फक्त किती टक्के काढायचे, 90% काढायचे. बघा, एखादी कोणती मोटरसायकल जरी घेतली, 50,000ची मोटरसायकल घेतली आणि दरवर्षी तिची 10% घसारा होतोय, म्हणजे पहिल्या वर्षी 10% घसारा म्हणजे पहिल्या वर्षी 90%च किंमत राहील. 1 वर्षानंतर किती किंमत राहील, 10% कमी केल्यास मग 5000चे हे 90% काढायचे. 90% हे कसं आलं, 10% सूट किंवा 10% तोटा म्हणजे 100 वजा 10 म्हणजे 90% ती किंमत राहिलेली आहे. मग 5000चे काय करायचं, 90%. मग 5000चे 90% किती आले, 2 शून्य 2 शून्य गेले, 5 9 45 आणि हे 2 शून्य म्हणजे 4500 याची काय राहिलेली आहे, किंमत राहिलेली आहे. म्हणजे 10% कमी करून सूट देणं, तोटा होणं किंवा 10% कमी करणं, अशा वेळेस काय करायचे, ती 90%च राहते, तिचे 90% काढायचे. 20% तोटा होणं, 20% सूट होणं, त्याच्यानंतर 20% कमी करून विकणं, तर अशा वेळेस 100 वजा 20 म्हणजे त्याची किंमत, त्या वस्तूची किंमत 80%च काढायची. 20% जर सूट दिली तर, म्हणजे ही खरेदी मूळ किंमत असेल तर. काही वेळेस तुम्हाला हे उलट दिलेलं असतं, ते उलट उदाहरण आपण पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एक उदाहरण बघा. नेपाळमध्ये भारतीय रुपये 60% वाढतात असं समजूया. आपले जर 100 रुपये घेऊन गेले ना, तिकडे 60% म्हणजे 160 रुपये आपल्याला मिळतात. भारतातील 5000 रुपये नेपाळमध्ये किती होतील, म्हणजे 5000चे किती टक्के काढायचे, 60% वाढतात म्हणजे 60% नाही काढायचे, तर 160% काढायचे. 100 अधिक 60 160% काढायचे. ते समानार्थी उदाहरणे. 5000 रुपये किमतीची वस्तू 60% नफा घेऊन विकली, 60% नफा घेऊन विकली म्हणजे तिची किंमत किती झाली, 160%. तर तोटा राहिला असता तर 100 वजा 60 म्हणजे 40% राहिली असती. ओके, 40% कमी, 60% कमी होतात असं म्हटलं असतं तर 40% आलं असतं. किंवा 5000 रुपये मुद्दलाचे 10 60 दराने एका वर्षाची रास किती, म्हणजे 5000 रुपयाचे 60% काढायचे, तेवढं व्याज येईल आणि त्याच्यामध्ये हे पुन्हा मुद्दल मिळवण्यापेक्षा त्याचं काय करायचं, 5000चे 160% काढायचे. किती, 160 म्हणजे 5000चे 5000 चे म्हणजे गुणिले 60% वाढतात म्हणजेच वस्तू मूळ किंमत 160% होते. टक्के म्हणजे काय, छेद 100. आता इथं गुणिले चिन्ह म्हणजे हे पूर्ण केलं दिलं तरी काही अडचण नाही. म्हणजे 5000 चे 160%. हे कोणते 2 शून्य कमी करा, हे 2 शून्य, हे 2 शून्य कमी करा आणि 16 पंचे 80 आणि हे 2 शून्य म्हणजे किती, 8000 रुपये. म्हणजेच आपले 5000 रुपये घेऊन गेला तर नेपाळमध्ये आपल्याला 8000 रुपये मिळतील. किंवा 5000 रुपयाची किमतीची वस्तू 60% नफा घेऊन विकली तर तिची 8000 रुपये विक्री किंमत होईल. किंवा 5000 रुपये मुद्दलाचे 60% दराने काढलं तर त्याचं 8000 रुपये आपल्याला एका वर्षाची काय होईल, रास, म्हणजे 8000 रुपये आपल्याला त्याला परतफेड करावी लागेल. आता याचं उलट उदाहरण आपण पाहूया. बघा, नेपाळमध्ये भारतातील रुपये 60% वाढतात. तेच उदाहरण फक्त उलट केलं मी. नेपाळमधील एका दुकानदाराने 8000 रुपये भारतीयाला दिले, म्हणजे नेपाळमधल्या व्यक्तीने आपल्याला 8000 रुपये दिले, तर भारतीय व्यक्तीने त्यांना किती रुपये द्यायला पाहिजे. त्यांनी आपल्याला 8000 दिले तर आपण त्यांना किती रुपये द्यायला पाहिजे, कारण आपले रुपये तिकडे 60% वाढतात, लक्षात ठेवा. एका दुकानदाराने एक वस्तू 8000 रुपयास विकली, तेव्हा त्याला 60% नफा झाला, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती. दुकानदाराने वस्तू विकली, ही विक्री किंमत आहे, लक्षात ठेवा. विक्री किंमत आहे 8000 रुपये. अगोदर खरेदी किंमत होती तर आपण 60% म्हणजे 160% काढायचं. त्याचं 60% वाढली तर 100 अधिक 60 म्हणजे 160% याचं काढायचं. पण ही काय आहे, विक्री केलेली 8000 रुपयाला विक्री केली, तर मूळ किंमत किती, हा प्रश्न आहे. सेम प्रश्न आहे हा ते चारही प्रश्न समानार्थी आहे. एका शेतकऱ्याने 60% दराने काही रक्कम एका वर्षात 8000 रुपये देऊन परतफेड केली, म्हणजे 8000 रुपये दिले आणि परतफेड केली, तर शेतकऱ्याने किती रुपये कर्ज घेतलं होतं, म्हणजे 8000 रुपये परतफेड केलेली आहे, म्हणजे त्याने मूळ रक्कम किती घेतलेली होती, म्हणजे कमी रक्कम घेतलेली असेल. 60% दराने दिलेले, तेच उदाहरण आहे, समानार्थी उदाहरण आहे. की एका वस्तूची किंमत 60% वाढवल्यास ती 8000 रुपये होते, तर तिची मूळ किंमत किती. मग 60% वाढवली तर 8000 रुपये होते, म्हणजे तिची मूळ किंमत किती, म्हणजे मूळ किंमत याच्यापेक्षा काय असेल, कमी असेल. मग आपण याच्यात हे मागचं उदाहरण काय होतं, डायरेक्ट 8000चे 160% काढायचं. आता 8000चे 160% काढायचं नाही, 8000चे 160% असं 160%, 160 छेद 100 असं न काढता 100 छेद 160 काढायचं. काय करायचं,
100/160 म्हणजे चे म्हणजे काय गुणिले 8000 चे, असं डायरेक्ट केलं तरी चालेल. 8000 चे उलट 160% म्हणजे काय 100/160 करायचे. म्हणजे 100/160 म्हणजे हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, आणि हे किती झाले वाटल्यास 8000 वर एक शून्य म्हणजे 80,000 झाले भागिले 16 केले. 16 1 16, 16 5 80, हे शून्य, हा शून्य, हा शून्य, म्हणजे किती आली ती 5000 रुपये वस्तू आली. आता हे जर तुम्हाला कळलं असेल तर ठीक आहे, नसेल कळलं तर मी तुम्हाला अजून दुसरी एक पद्धत सांगतो. बघा, एखाद्या वस्तूची किंमत 60% वाढली. 60% वाढली म्हणजे किती वाढते ती 100 अधिक 60 म्हणजे किती वाढते ती 160% होते. एखाद्या वस्तूची किंमत 60% वाढली म्हणजे 160% होते. मग 160% म्हणजे 8000. 160% म्हणजे किती 8000. त्या वस्तूची मूळ किंमत 100%च राहील. तर 100% बरोबर किती 100% बरोबर किती बघा, 160 ला 8000 तर 100 ला किती असं उदाहरण सोडवायचंय. मग 160 ला 160% म्हणजेच 8000, मग 100% बरोबर किती. मग 8000 इथं तिरकस गुणाकार 8000 गुणिले 100, 8000 गुणिले 100 बरोबर काय 160 गुणिले इथं x मानायचं, 160 गुणिले काय येईल x येईल. मग 160 इकडे काय करायचं भागिले करायचा. 8000 गुणिले 100 भागिले 160 बरोबर का x आला. मग आता हे जो एक शून्य गेला, एक शून्य गेला, 16 1 16, 16 5 80, 16 0 0, 16 0 0, 500 गुणिले 10 बरोबर किती आलं 5000. हे विसरणार नाही तुम्ही. 60% वाढवली म्हणजे 160%, मग 160% म्हणजे 8000 आहे. तिची 100 मूळ किंमत 100% बरोबर किती. इथं जर तुम्हाला आयडिया काय सांगितली, त्या वस्तूचे 160 बघा खरेदी किंमत राहिली असती, आपण त्यांना 5000 दिले ना, तर ती आपल्याला किती देतील म्हणजे 5000 चे 160% काढले असतं. किंवा दुकानदाराची वस्तू 5000 रुपयाची किमतीची वस्तू आहे 60% वाढवून विकली म्हणजे 5000 चे 160% काढले असते. किंवा 60% शेतकऱ्याने दिले, 5000 रुपये घेतले तर 5000 चे 160% काढले असते. तर इथं मात्र आपल्याला आपण बघा शेतकऱ्याने पैसे दिलेले वाढीव करून दिलेले, ती किंमत वाढवून 8000 दिलेली, तर तिची 160% न काढता तिची उलट 160% म्हणजे 100/160 अशा वेळेस विक्री किंमत दिलेली असेल किंवा ही किंमत दिलेली असेल तर त्यावेळेस काय करायचं 160% असं न काढता तर काय करायचं 100/160 ने त्या संख्येला काय करायचं गुणायचं. म्हणजेच काय 100/160 गुणिले काय 8000, आणि मग याचं उत्तर काय येईल 5000 उत्तर येईल. म्हणजे आपण त्याला दुकानदार बघा भारतीय व्यक्तीने त्याला 5000 रुपये द्यायला पाहिजे. किंवा 60% वस्तूची किंमत नफा झाला म्हणजेच त्या 8000 ला विकली म्हणजेच त्या दुकानदाराला ती 5000 ला मिळालेली होती. किंवा शेतकऱ्याने 8000 रुपये दिले 60% व्याजदराने एका वर्षात म्हणजे शेतकऱ्याने 5000 रुपयेच घेतलेले होते. किंवा एका वस्तूची किंमत 60% वाढवल्यास 8000 रुपये होते म्हणजेच ती वस्तू फक्त 5000 रुपयाची आहे, तिची मूळ किंमत 5000 रुपये आहे. चारही उदाहरण समानार्थी आहेत. अजून एक उदाहरण घेऊ बघा, उदाहरण तेच आहे फक्त आता बघा नेपाळमध्ये भारतातील रुपये 40% वाढतात. नेपाळमधील एका दुकानदाराने आपल्याला 16,800 रुपये दिले तर आपण त्यांना किती रुपये द्यायचे. किंवा दुकानदाराने एक वस्तू 16,800 रुपयाला विकली तेव्हा त्याला 40% नफा झाला म्हणजे ती तर त्या वस्तूची मूळ किंमत किती म्हणजे ही 140% किंमत आहे. यांनी आपल्याला दिले म्हणजे 140% ही किंमत दिलेली आहे. जसे 40% दराने 16,800 रुपये आपण त्यांना वापस केले म्हणजेच आपण त्यांना 140% इथेही दिलेले आहे. 40% वाढवल्यास एवढी म्हणजे ही 140% किंमत आहे. म्हणजे मूळ किंमत किती 140% बरोबर 16,000 140% बरोबर किती 140% बरोबर 16,800. मग मूळ किंमत म्हणजे 100% बरोबर किती 16,800 गुणिले 100, 16,800 गुणिले 100 भागिले किती 140. मग हे काटाकाटी तुम्हाला जमली पाहिजे. मग हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, 14 1 14, 14 1 14, 2 उरले 14 2 28, हा एक शून्य आणि 12 किती आलं 12,000 रुपये. किती 12,000 रुपये. म्हणजे त्याने 16,800 रुपये दिले तर आपण त्यांना 12,000 द्यायचं. किंवा दुकानदाराने एक वस्तू 16,800 रुपयाला विकली त्याला 40% नफा झाला म्हणजे त्याच्या वस्तूची मूळ किंमत 12,000 होती. किंवा शेतकऱ्याने 40% व्याजदराने 16,800 रुपये परत केले म्हणजे शेतकऱ्याने किती रुपये घेतले होते 12,000 रुपये घेतले होते. किंवा एका वस्तूची किंमत 40% वाढवून 16,800 होते म्हणजे त्या वस्तूची किंमत किती मूळ किंमत किती आहे 12,000 रुपये. आणि मी तुम्हाला याचं शॉर्टकट काय सांगितलं, ही जी किंमत आहे ही किंमत याला काय करायचं जे 16,800 आहे याचे 40% म्हणजे 140% न काढता त्याचं 100/140 असं उलट टक्के काढायचे. 140/100 न करता 100/140 करायचं. मग हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, 14 1 14
2 उरले 14 दुनी 28 हा शून्य आणि 120 गुणिले 100 बरोबर किती 12,000 रुपये. अशा पद्धतीने हे आपण नफ्याचं उदाहरण घेतलं. आता काय करू आपण तोट्याचं किंवा सूट देऊन उदाहरण घेऊया. तर बघा एक वस्तू 20,000 रुपयाची वस्तू आहे 40% सूट देऊन विकली. सूट देऊन विकली म्हणजे कमी करून विकली तर तिची विक्री किंमत किती. म्हणजे 40% सूट दिली म्हणजे 100 रुपयाची वस्तू 100 वजा 40 म्हणजे 60% राहिली. म्हणजे 20,000चे फक्त 60% ती किंमत राहिलेली आहे असं लक्षात ठेवायचं. किंवा वस्तूची किंमत 20,000 रुपये आहे 40% तोट्याने विकल्यास 40% तोटा म्हणजे सुद्धा त्या वस्तूची किंमत 100 वजा 40 म्हणजे 60%च राहिली असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे 20,000चे 60%च काढायचे. हे सगळे उदाहरणं समानार्थी आहेत लक्षात ठेवा सारखीच उदाहरणं आहेत. युरोप खंडात भारतीय रुपये 40% कमी मिळतात. आपण 20,000 रुपये नेल्यास तेथील किती रुपये मिळतील म्हणजे 40% कमी मिळतात. म्हणजे आपल्या रुपयांची किंमत इथं 100 वजा 40 म्हणजे 60% राहील. म्हणजे 20,000चे 60% आपल्याला मिळतील. किंवा 20,000 ही संख्या 40% कमी केल्यास किती होतील म्हणजे 40% कमी केली म्हणजे 100 वजा 40 म्हणजे किती राहील 60% राहील. म्हणजे 20,000चे 60% काढायचे. किंवा एका वस्तूची किंमत 40% कमी होते. या वर्षी 20,000 रुपये किंमत असलेली वस्तू पुढील वर्षी किती होईल म्हणजे 40% कमी होते म्हणजे ती 60% राहील पुढच्या वर्षी. म्हणजे 20,000चे काय करायचे 60% काढायचे. सगळी उदाहरणं समानार्थी आहेत. म्हणजे 20,000चे किती टक्के काढायचे फक्त 20,000चे 60% काढायचं. हा 60% कसं काय आला कारण 40% कमी म्हणजे 100 वजा 40 म्हणजे फक्त 60% किंमत राहिलेली आहे. मग हे 2 शून्य गेले हे 2 शून्य गेले 6 दुनी 12 आले आणि 1 2 3 म्हणजे 12,000 रुपये. मग म्हणजे बघा आपण 20,000 रुपयाची वस्तू 40% सूट देऊन विकली तर 12,000ला विकली जाईल. किंवा 20,000 रुपये तिची किंमत आहे 40% तोट्याने विकली तर 12,000 रुपयाला विकली जाईल. युरोप खंडात आपण 20,000 रुपये घेऊन गेलो तर 40% कमी मिळतील म्हणजे 60% मिळतील म्हणजे 12,000 रुपयेच मिळतील आपल्याला. किंवा 20,000 ही संख्या 40% कमी केली तर ती 20,000ची 60% राहतील म्हणजे 12,000च राहील. किंवा वस्तूची किंमत दरवर्षी 40% कमी होते. यावर्षी 20,000 आहे पुढच्या वर्षी तिची 60% म्हणजे 40% कमी होते म्हणजे 60% राहील म्हणजे 12,000 राहील. म्हणजे अशा पद्धतीचं हे उदाहरण आहे. एक उदाहरण तुम्ही काय करा मी दुसरं उदाहरण देतो तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः सोडवा. बघा 15,000 रुपयाची वस्तू 20% सूट देऊन विकली म्हणजे कमी करून विकली. 20% सूट देणं म्हणजेच काय 100 रुपयाची वस्तू 100 वजा 20 म्हणजे 80% किमतीला विकणं. 20% तोटा म्हणजे सुद्धा 80% किंवा 20% कमी मिळणं म्हणजे ती वस्तूची किंमत 80%च राहते लक्षात ठेवा. 20% कमी म्हणजे 80%. मग याचे किती 15,000ची वस्तू 20% सूट देऊन 20% सूट देणं म्हणजे तिची किती किंमत राहिली फक्त 80%च राहिली. 100 वजा 20 म्हणजे 15,000चे 80% काढायचे. एवढंच करायचं. हे 2 शून्य गेले हे 2 शून्य गेले 15 8 120 आणि हे 2 शून्य म्हणजे किती 12,000 रुपये तिची किंमत असेल. किती 12,000 रुपये. ओके तर अशा पद्धतीचे उदाहरण सोडवायचं. आता आपण याचं उलट उदाहरण घेऊ. म्हणजे इथं खरेदी किंमत आहे 20% सूट देऊन विकली. आता डायरेक्ट विक्री किंमत देऊ आपण उलट उदाहरण घेऊ. बघा एक वस्तू 12,000 रुपयास विकली तेव्हा दुकानदाराने 20% सूट दिली होती तर तिची खरेदी किंमत किती. 20% सूट दिली होती म्हणजे ती वस्तू 100 वजा 20 म्हणजे 80% किमतीत विकली होती. मग 80% किमतीत विकली म्हणजे 12,000 रुपयाला विकली. बघा 80% किमतीत विकली तेव्हा 12,000 रुपयाला ती वस्तू विकली. 20% सूट दिली होती म्हणजे लक्षात ठेवायचं 20% सूट दिली 20% तोटा झाला तर ती वस्तू 100 वजा 20 म्हणजे 80%लाच विकली जाते. मग ती वस्तू 80% किंमत होती तर 80% किंमतीला विकली म्हणजे 12,000ला विकली तर तिची खरेदी किंमत म्हणजे मूळ किंमत किती म्हणजे 100% बरोबर किती 100% बरोबर किती. किंवा दुसरं उदाहरण बघा एका वस्तूची विक्री किंमत 12,000 रुपये आहे ती 20% तोट्याने विकली तर तिची खरेदी किंमत किती. 12,000 रुपयाची विक्री किंमत आहे 20% तोट्याने विकलेली आहे. 20% तोट्याने विकलेली आहे म्हणजे तिची किंमत 80%च आहे. मग 80% बरोबर 12,000 मग 100% बरोबर किती. किंवा युरोप खंडात भारतीय रुपये 20% कमी मिळतात. आपल्याला 12,000 रुपये मिळाल्यास आपण त्यांना किती रुपये द्यायचं. आपल्याला बघा 20% कमी मिळतात म्हणजे हे आपल्याला तिथं 12,000 मिळाले म्हणजे 80%च पैसे मिळाले. 80% पैसे म्हणजे 12,000 मिळाले. मग आपले 100% म्हणजे किती असं करता येईल.
किंवा एक संख्या 20% कमी केल्यास 12,000 होते, तर ती संख्या कोणती? 20% कमी केली म्हणजेच तिची 80% किंमत राहिली. मग 80% बरोबर 12,000, मग 100% बरोबर किती? किंवा एका वस्तूची किंमत 20% दरवर्षी कमी होते, ती 12,000 रुपये किंमत असलेली वस्तू मागच्या वर्षी किती असेल? या वर्षी 20% कमी झालेली आहे म्हणजे 80% किंमत राहिलेली आहे, मग तिची 100% किंमत किती असेल? मग आपण काय करायचं? 80% बरोबर 12,000 की 100% बरोबर किती? किंवा हेच उदाहरण मी तुम्हाला शॉर्टकट काय सांगितलं? 12,000चे किती? 80% न काढता 80% उलट काढायचं. काय करायचं? उलट काढायचे. म्हणजेच काय? 12,000 म्हणजे गुणिले 100/80 असं काढायचं. किंवा हे उदाहरण तसं देतो बघा. 80% बरोबर 12,000, 100% बरोबर किती? 12,000 गुणिले 100, 12,000 गुणिले 100 बरोबर काय? 80 गुणिले 1 येईल. 80 इकडे भागिले येईल म्हणजेच 12,000 गुणिले 100 भागिले 80 म्हणजे 12,000चे 80% उलट काढायचे आहेत. 80% उलट काढायचं म्हणजे काय? 0 गेला 0 गेला 8 1 8 8 1 8 4 8 8 45 8 0 0 150 गुणिले 100 म्हणजे किती? 15,000 रुपये. किती रुपये? 15,000 रुपये. किंवा इथं 1 0 इथला 1 0 इथला 1 0 कट करा. 8 1 8 8 1 8 4 8 45 8 0 0 8 0 0 1500 गुणिले 10 म्हणजे किती? 15,000 रुपये. म्हणजे आपण 15,000 रुपये किंमत होती, 20% सूट दिली म्हणजे 15,000चे 20% म्हणजे 15,000चे 80% किती आले? 12,000 आले. किंवा 20% तोट्याने विकली म्हणजे 15,000 किंमत होती, 20% तोट्याने म्हणजे 15,000च्या 80%च किंमत राहिली तर ती 12,000. वाटल्यास 15,000चे 80% काढून पहा. 15,000चे 80% म्हणजे हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 15 8 120 आणि हे 2 शून्य म्हणजे 12,000 रुपयाला ती वस्तू विकलेली आहे. ओके, असंच एक उदाहरण देतो. व्हिडिओ पॉज करा आणि सोडवा तुम्ही. हे उदाहरण आहे, हे उदाहरण तुम्ही सोडवा किंवा मी सोडून देतो बघा. 28,000 रुपयाची वस्तू विकली तेव्हा 30% सूट दिली. 30% सूट म्हणजे 100 वजा 30 म्हणजे त्या वस्तूची किंमत फक्त 70% राहिलेली आहे. मग 70% बरोबर 28,000, मग 100% बरोबर किती असं काढा. नाही तर मी तुम्हाला काय सांगितलं? 28,000चे किती काढायचे? 70% काढायचे पण ते कसे उलट काढायचे म्हणजे 28,000चे 100/70 असं काढायचं. 70% असं न काढता 100/70 काढायचं. म्हणजेच काय उत्तर येईल बघा. 0 गेला 0 गेला 7 1 7 7 चौक 28 आणि 7 0 0 7 0 0 7 0 0 4,000 गुणिले 10 म्हणजेच किती? 40,000 रुपये. किती? 40,000 रुपये. नाही तर बघा 30% सूट म्हणजे त्या वस्तूची किंमत फक्त 70% राहिलेली आहे. मग 70% बरोबर 28,000. मग त्याची मूळ खरेदी किंमत म्हणजे मूळ किंमत किती? म्हणजे 100% बरोबर किती असं काढायचं. म्हणजे 28,000 गुणिले 100, 28,000 गुणिले 100 भागिले 70 तर उत्तर किती आलं त्याचं? 40,000. पाहू पुढचं उदाहरण बघा. 5,000 रुपयाचे जसाजसे 10% दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात रास किती? मग आपण राशीचं सूत्र आहे A बरोबर P कंसात 1 अधिक R छेद 100 कंसाचा n घात म्हणजे काळघात. आता सूत्र विसरलं म्हणजे उदाहरण विसरलं का? नाही, ते काही विसरायची गरज नाही. आपण सूत्राचा वापर न करता सूत्र कसं तयार झालं हे मी तुम्हाला सांगतो. तेच उदाहरण बघा. अभयारण्यात 5,000 प्राणी आहेत. दरवर्षी 10% प्राणी वाढतात. 2 वर्षानंतर अभयारण्यात किती प्राणी होतील? म्हणजे 5,000चे पहिल्या वर्षी 10% प्राणी वाढले म्हणजे किती होईल? 110% काढायचे. पुन्हा 2 वर्षानंतर मग पुन्हा अजून 110% काढायचे. 5,000चे 110% 2 वेळा काढायचं. झालं उत्तर. म्हणजेच 5,000चे 10% दराने चक्रवाढ व्याजाने म्हणजे 5,000चे 110% 2 वेळा काढायचं. किंवा महागाईचा दर 10% असल्यास या वर्षी 5,000ची वस्तू 2,000 वर्षानंतर किती होईल? म्हणजे 5,000ची वस्तू पहिल्या वर्षी 10% वाढेल म्हणजे 110% होईल. पुन्हा अजून 10% वाढेल म्हणजे पुन्हा 110% होईल. म्हणजे 5,000 गुणिले 110% गुणिले 110% करायचं. एकदम सोपं आहे. किंवा अनेबला 5,000 रुपये 10% व्याजदराने दिले. बने एका वर्षात परतफेड केली नाही म्हणजे 5,000 10% दराने दिले म्हणजे 110% द्यायला पाहिजे होते त्याने पहिल्या वर्षा अखेर, तर त्याने दिले नाही. पुन्हा पहिल्या वर्षा अखेरच्या रकमेवर पुन्हा 10% व्याज आकारलं. मग पुन्हा त्या रकमेवर पुन्हा 110% काढून घ्यायचं. तर 2 वर्षानंतर किती रुपये होतील? आता हे सूत्र आहे ना, हे सूत्र कसं तयार झालंय मी तुम्हाला सांगतो बघा. आता P हे मुद्दल आहे म्हणजे इथे घ्यायची 5,000. 1 अधिक R घ्यायचा, दर घ्यायचा किती? 10 छेद किती? 100 चा काळघात म्हणजे 2 म्हणजे 5,000 गुणिले 100 1 100 आणि 10 110 110 छेद 100 किती? 2 वेळा म्हणजे 110 छेद 100 2 वेळा म्हणजे 110 छेद 100 असं होतं. ओके, मी तुम्हाला काय सांगितलं?
पहिले एखादी वस्तू 10% वाढली तर काय करायचं, 10% प्राणी वाढतात, चक्रवाढ व्याजाने 10% वाढतं. म्हणजे ती जी वस्तू आहे 5000ची जी वस्तू आहे ती कितीची का वस्तू असेल, 5000 प्राणी असतील, 5000 रुपये असतील, 5000 काही असेल तर पहिल्या वर्षी 10% वाढवायचे. 10% वाढवायची म्हणजे आताच आपण पाहिलं किती करायचे, 110%. पहिल्या वर्षी 110% वाढेल, पुन्हा ती एकूण मूळ किमतीवर पुन्हा 110% वाढेल. 10% वाढेल म्हणजे पुन्हा 110% काढायचे, 110% असं काढायचं. म्हणजे 5000चे 110% गुणिले 110%, 5000चे 110% गुणिले 110%. सूत्र पाठ करायची गरज आहे का आपल्याला, नाही. मग पुन्हा हे 2 शून्य, हे बघा हे 2 शून्य, हे 2 शून्य कट करून द्यायचे, हे 2 शून्य, हे 2 शून्य कट करून द्यायचे. 11 11 121 गुणिले 50, 50 गुणिले 121. मग शून्य ठेवायचा, 5 1 5, 5 दुणे 10, चला 1 5 1 5 1 6. म्हणजे किती होईल ती, 6050 रुपये होतील. म्हणजे 5000 रुपयाचे 10% व्याजदराने 2 वर्षात 6050 रुपये होतील. किंवा 5000 प्राणी असतील तर दरवर्षी 10% वाढत असतील तर 2 वर्षानंतर 6050 प्राणी होतील. किंवा महागाईचा दर 10% असल्यास यावर्षी 5000 रुपयाची वस्तू पुढच्या वर्षी 2 वर्षानंतर किती होईल, 6050 रुपयात होईल. किंवा मी 5000 तुम्हाला 10% व्याजदराने दिले, तुम्ही मला पहिल्या वर्षी द्यायला पाहिजे होते 110%, तुम्ही दिले नाही, मी पुन्हा 10% वाढवले एकूण रकमेवर, मग पुन्हा 110%, मग पुन्हा अशा पद्धतीने उत्तर काढलं तर किती, 6050 रुपये म्हणजे तुम्ही मला 2 वर्षानंतर द्या. मी असंच एक उदाहरण देतो, तुम्ही असं उदाहरण सोडवायचे. तर बघा 15000 रुपये दसादसे 20% दराने दिले चक्रवाढ व्याजाने. सूत्राने केलं तरी चालेल, नाहीतर काय करायचं, 20% दर आणि 20% वाढ झाली म्हणजे 100 रुपयाची वस्तू 120% काढायची. म्हणजे 15000चे 120%. एकाच वर्षात राहिलं असतं तर 120% काढलं असतं. 2 वर्षात म्हटलं दोनदा 120% काढायचे. ओके. एका अभयारण्यात 15000 प्राणी आहेत, 20% प्राणी वाढतात. 2 वर्षानंतर किती होतील, म्हणजे 15000चे पहिल्या वर्षी 20% वाढतील आणि पुन्हा एकूण जेवढे वाढतील त्याचे पुन्हा 120% वाढतील, दोनदा 120% वाढतील. इथं सुद्धा महागाईचा दर 20% आहे. 15000ची वस्तू 2 वर्षानंतर किती होईल, म्हणजे पुन्हा 120% दोनदा काढायचं. मी तुम्हाला 20% व्याजदराने 15000 रुपये दिले, तुम्ही दिले नाही, मग 15000चे 120% मी मला द्यायला पाहिजे होते, पुन्हा दिले नाही, पुन्हा एकूण रकमेचे 120% डबल काढेल. 2 वर्षानंतर किती रक्कम, तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि उदाहरण सोडवा, काय उत्तर येतं मी तुम्हाला सोडून देतो. 15000चे 120 पहिल्या वर्षी 120%, एकाच वर्षात राहिलं असतं तर एवढं काढलं असतं. 2 वर्षात आहे पुन्हा 120% काढायचे. 3 वर्षात राहिलं असतं तर पुन्हा 120% काढलं असतं. 4 वर्षात राहिलं असतं तर पुन्हा 120% काढलं असतं. मग हे बघा, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 12 12 144 गुणिले 150, 144 गुणिले काय, 150. मग आता बघा हा एक आणि हा एक शून्य ठेवून घ्या, 2 शून्य 15. 15000चे 120% पहिल्या वर्षी दिले तर एकाच वर्षात 120% काढायचे. 2 वर्षात 120% पुन्हा हे करायचं. 3 वर्षात पुन्हा 120% काढायचं. असं उत्तर काढायचं. मी 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 12 12 144 येतात गुणिले काय येतं, 150 येतं. 144 गुणिले 150. मग हा एक शून्य ठेवून घ्यायचा. 15 चौक 60, चला 6, 15 चौक 60 आणि 6 66 आणि 15 1 15 आणि 6 किती, 21. म्हणजे 21000 काय होईल, 600 होतील. म्हणजे 15000 रुपये दिले तर 2 वर्षात मला चक्रवाढ व्याजाने किती रुपये द्याल तुम्ही, 21600. किंवा या वर्षी 15000 प्राणी असतील तर 2 वर्षानंतर 20% प्रमाणे प्राणी वाढले तर 21600 प्राणी होतील. किंवा महागाईचा दर 20% असेल तर 15000चं 21600 होतील. किंवा अशा पद्धतीने 21600चं एक उदाहरण आहे. जर समजा तुम्हाला डायरेक्ट हे दिलेलं आहे, 21600 रुपये दिले 20% व्याजदराने, तर मग किती होतील, मग काय करायचं, 21600 इथं घ्यायचं आणि 120% कसं करायचं, 100/120, 100/120 असं करायचं. एकदम सोपं आहे. ठीक आहे. आता आपण ही काय केली, आपण वाढ केली. आता आपण काय करू, घटीचं एक उदाहरण घेऊ. तर बघा, एका गाडीची किंमत 20000 रुपये आहे. दरवर्षी 20% घसारा होत असल्यास 2 वर्षानंतर तिची किंमत किती होईल. एखाद्या वस्तूची किंमत 20% कमी होते, घसारा होते म्हणजे 20% कमी होते. म्हणजे 20% कमी होते म्हणजे काय, तिची किंमत किती राहिली सांगा, 100 - 20 म्हणजे 80%. अगदी बरोबर. 2 वर्षानंतर म्हणजे 2दा 80% काढायचं. मग एकाच वर्षानंतर राहिलं असतं तर 20000चे 80% काढलं असतं, पण 2 वर्षानंतर म्हटलं तर 2दा 80% काढायचं. किंवा एका अभयारण्यात 20000 प्राणी आहेत, दरवर्षी 20% प्राणी कमी होतात, तर 2 वर्षानंतर त्या अभयारण्यात किती प्राणी होतील. म्हणजेच पहिल्या वर्षी 20% कमी होतील किंवा 2 वर्षानंतर पुन्हा 20% कमी होतील. म्हणजे पहिल्या वर्षी 20% म्हणजे 80% राहतील पहिल्या वर्षाअखेर आणि 2 वर्षानंतर पुन्हा 80% राहतील.
म्हणजे 20,000चे 80% गुणिले 80% काढायचे. किंवा महागाईचा दर 20% घट होत असेल तर 20,000ची वस्तू म्हणजे पुन्हा याचा 80% काढायचं. एका पुलाच्या बांधकामावर 20,000 मजूर होते. दर महिन्याला 20% मजूर कमी होतात तर 2 महिन्यानंतर किती मजूर शिल्लक राहतील. म्हणजेच काय 20,000चे 20% कमी झाले म्हणजे पहिल्या महिन्याअखेर 20% कमी झाले म्हणजे 80% राहिले. पुन्हा एका महिन्यानंतर 20% कमी झाले म्हणजे पुन्हा 80% राहिले. तर या 20,000चे बघा आपल्याला सूत्र आहे A बरोबर P कंसात 1 वजा R बघा कमी होत असेल तर इथं वजा चिन्ह घ्यावं लागतं. पण हे सूत्रच माहिती नसेल पुन्हा अडचण तयार होईल. एकदम सोपं आहे. 20,000चे काय करायचे 20,000चे 20% घसारा 20% कमी होणं म्हणजे 80%च किंमत राहणं 20%. आणि 2 वर्षानंतर म्हणजे दोनदा काढावं लागेल म्हणजे दोनदा कमी झाले 80%. पहिल्यांदा 80% राहिली पुन्हा याच्यातलं 80% राहिलं. 20,000 प्राणी होते पहिल्या वर्षाअखेर 80% राहिले पुन्हा अजून दुसऱ्या वर्षानंतर पुन्हा 80%च राहिले. महागाईचा दर तसंच 20,000 मजूर कामावर होते पहिल्या महिना अखेर 80% राहिले 20% कमी झाले. पुन्हा जेवढे मजूर राहिले ना त्याचे पुन्हा 20% कमी झाले म्हणजे 80%च राहिले. मग फक्त एवढं उदाहरण सोडवायचं आहे. नाहीतर आपण हे उदाहरण सोडवलं असतं कसं 20,000 कंसात 1 वजा दर किती आहे 20/100 चा n घात म्हणजे इथं 2 घात घेतला 100 × 100 वजा 20 म्हणजे 20,000चे 80/100 2 वेळा असं केलं असतं. 80/100 किती केलं. पण हे सूत्र माहिती राहिलं असतं तर सूत्राची आता तुम्हाला गरज राहिलेली नाही. पहिल्या वर्षाखेर 20% म्हणजे 80%च राहिली. दुसऱ्या वर्षात जर 30% कमी झालं तर इथं 70% काढलं असतं बरं का लक्षात ठेवा. पण दोन्ही वर्षात 20% घसारा होतोय म्हणजे दोन्ही वर्षात 80% काढायचं. दोन्ही वर्षात 20% वाढ होते तर 120% काढायचं. पहिल्या वर्षी समजा मी तुम्हाला पैसे दिले तुम्ही मला 10% व्याजदराने पैसे द्यायचे म्हणजे मी 110% व्याज घेईन. तुम्ही नाही दिले तर मी पुढच्या वर्षी 20% व्याजदराने पैसे घेईन म्हणजेच काय पुन्हा 120% काढायचे. पुन्हा नाही दिलं तर पुन्हा 10% वाढेल म्हणजे 30% व्याजदराने पैसे घेईन म्हणजे 130% काढायचे. कळलं का. म्हणजे असं उदाहरण या सूत्रामध्ये चालेल का त्याचं सूत्रच नाही त्याला. परंतु आपल्याला असं कसंही उदाहरण आलं तरी आपल्याला सोडवता येईल. 20% घसारा म्हणजे त्या वस्तूची किंमत फक्त 100 वजा 20 म्हणजे 80%च राहिली. पुन्हा 20% घसारा म्हणजेच पुन्हा 80%च राहिली. मग हे दोन उदाहरण हे दोन्ही शून्य गेले हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले 8 8 64 64 दोन्ही 128 आणि हे दोन शून्य म्हणजे 12,800 किंमत राहील. म्हणजे गाडीची किंमत 20,000 होती 2 वर्षानंतर 12,800 राहील. किंवा अभयारण्यात 20,000 प्राणी होते तर ते फक्त 12,800 राहतील 2 वर्षानंतर. किंवा 20% घट होत गेली तर ती 20,000ची वस्तू 12,800 राहील. पुलाच्या बांधकामावर 20,000 मजूर होते पहिल्या वर्षी 80% झाले पुन्हा पुढच्या वर्षी 80% पहिल्या महिन्यात 80% पुन्हा पुढच्या महिन्यात 80% म्हणजे 12,800 2 महिन्यानंतर मजूर शिल्लक राहतील. ओके. आता काय करतो मी तुम्हाला एक उदाहरण देतो तुम्ही सोडवायचे. बघा 10,001 10% व्हिडिओ पॉज करा आणि हे उदाहरण सोडवा. नाही तर मी सोडूनच देणार आहे तुम्हाला. 10,000चे 10% कमी झाले म्हणजेच किती राहिले 10% कमी म्हणजे 100 वजा 10 म्हणजेच किती 90% राहिले. दोनदा असं झालं म्हणजे पुन्हा 90% झालं 90%. ओके. मग हे दोन शून्य कट करा हे दोन शून्य कट करा 90 81 81 आणि त्याच्यावर 2 शून्य म्हणजे किती 8,100 म्हणजे 10,000 गाडीची किंमत होती तर ती 8,100 राहिली. किंवा 10,000 प्राणी होते तर 2 वर्षानंतर 8,100 राहिले. किंवा 10% 10,000 मजूर होते पहिल्या महिन्यात 10% कमी केले पुढच्या महिन्यात 10% कमी केले म्हणजे 8,100च राहिलेले आहेत. आता आपण काय करू याचं पहिल्या वर्षी 10% दुसऱ्या वर्षी 10% पहिल्या वर्षी 10% दुसऱ्या वर्षी 20% असं उदाहरण काढू. त्याला तर सूत्रच नाही परंतु आपल्याला याच्याने मात्र आपल्याला सोडवता येईल. बघा हा थोडासा वेगळा प्रश्न. काय 10,000 रुपये दिले पहिल्या वर्षी 10% दराने तुम्ही परतफेड नाही केले तर त्याच्यावर पुन्हा म्हणजे 20% व्याजदर घेतलं एकूण रकमेवर. पुन्हा नाही दिले पुन्हा 30% व्याजदर घेतलं तर एकूण किती रुपये रक्कम द्यावी लागेल. किंवा एका अभयारण्यात पहिल्या वर्षी 10% दुसऱ्या वर्षी 20% तिसऱ्या वर्षी 30% प्राणी वाढतात. सुरुवातीला 10,000 प्राणी असतील तर किती वाढतील. आता सुरुवातीला 10,000 असतील ना 10,000 प्राणी तर पहिल्या वर्षी 10% वाढतील. 10% वाढ म्हणजे किती घ्यायची 110% घ्यायची. दुसऱ्या वर्षी 20% वाढ म्हणजे किती वाढ करायची 120% वाढ करायची. तिसऱ्या वर्षी 30% वाढ म्हणजे काय करायची 130% करायचं. आणि मग याचं बघा हे 2 आणि 2 4 आणि 2 6 0 हे 2 आणि 2 4 आणि 2 6 0 1 2 3 4 5 6 0 एवढे कट करून टाकले. मग बस फक्त यांचा गुणाकार 11 गुणिले 12 गुणिले 13 गुणिले 10. 11 गुणिले 12 किती होतात 12 गुणिले 11 12 11 2 22 11 1 11 12 13 गुणिले 13 झाले 13 2 26
33 39 41 आणि 13 13 14 15 16 17 1716 गुणिले 10 म्हणजे किती 17,160 म्हणजे 10,000 प्राणी होते तर 17,160 प्राणी होती. असंच एक उदाहरण मी तुम्हाला देतो. इथं 20,000चं तुम्ही व्हिडिओ पॉज करा. इथं काय करतो 20%, 30% आणि 40%. चला हे उदाहरण तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि उदाहरण सोडवायचे. मी तुम्हाला सोडून देणार आहे. बघा 20,000 रुपये व्हिडिओ पॉज करून उत्तर काढा. 20,000 चे पहिल्या वर्षी काय होते 20% वाढ म्हणजे 120% वाढ झाली. दुसऱ्या वर्षी 30% वाढ म्हणजे 130% वाढ झाली आणि चौथ्या वर्षी 40% वाढ म्हणजे 140% वाढ झाली. याचं कॅल्क्युलेशन करून उत्तर काढायचं आहे. बघा हे 4 शून्य 4 हे 4 शून्य गेले, हे 2 शून्य हे 2 शून्य गेले. 14 गुणिले 13 गुणिले 120 गुणिले 2 याचं कॅल्क्युलेशन येतं. तर याचं उत्तर 3,43,680. बघा 12 × 24 240 गुणिले 13 आलं 320 गुणिले 14 आलं 43,680 झालं. अजून एक उदाहरण देतो शेवटचं. बघा पुढचं उदाहरण आहे. शेअर मार्केटमध्ये अने 1 लाख रुपये गुंतवले. पहिल्या वर्षी 20% फायदा झाला, दुसऱ्या वर्षी 8% तोटा झाला, तिसऱ्या वर्षी 10% फायदा झाला, तिसऱ्या वर्षी अखेर किती रक्कम होईल. म्हणजे पहिल्या वर्षी 20% फायदा म्हणजे 1 लाखाचे 20% म्हणजे 120% काढायचे. दुसऱ्या वर्षी 8% तोटा म्हणजे 100 - 8 म्हणजे 92% रक्कम राहील आणि तिसऱ्या वर्षी 10% फायदा म्हणजे 100 + 10 म्हणजे 110% काढायचे. म्हणजे हे 5 शून्य गेले, हे 2 आणि हे 2 4 आणि हा 1 5 1 आणि हा 1 आणि हा 1 शून्य गेला. 120 गुणिले 11 गुणिले 92 तर कॅल्क्युलेशन आलं 1,21,440. मग अशा पद्धतीने तुम्हाला ही उदाहरणं आपल्याला सोडवायची असतील. तर विद्यार्थी मित्रांनो निश्चितच तुम्हाला असा फायदा झाला असेल. जर समजा 1,21,440 एवढी रक्कम होते तर किती रक्कम गुंतवली होती असं काढायचं असेल तर 1,21,440 घ्यायचं गुणिले 120% उलट काढायचे 100/121. 8% तोटा म्हणजे 100/192 आणि 10% नफा म्हणजे 100/110 असं काढलं असतं तर उत्तर 1 लाख आलं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो एक उदाहरण देतो, ते उदाहरण तुम्ही सोडवायचं आणि आपण थांबूया. तर बघा 2 लाख रुपये गुंतवले, 40% पहिल्या वर्षी फायदा, दुसऱ्या वर्षी 20% तोटा आला, तिसऱ्या वर्षी 10% फायदा आला. तर तिसऱ्या वर्षी अखेर एकूण किती रक्कम होईल याचं उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो निश्चितच तुम्हाला या व्हिडिओचा खूप फायदा होईल. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट.